वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर आम्ही इकडे एका ठिकाणी आलेलो आहोत। तिथे गुरु रविदास महाराजांचं मंदिर आहे आणि संत गुरु रविदास महाराजांची जी खरी मूर्ती जशी असायला पाहिजे अशा मूर्तीचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे। तिथे नतमस्तक झालेलो आहोत। मी तुम्हाला आधी मूर्ती दाखवते। ही बघा, ही मूर्ती आहे आणि हा बघा झोपाळा आहे त्यांच्या आईवडिलांसाठी, संत गुरु रविदास महाराजांचे जे आईवडील आहेत त्यांच्यासाठीचं। तर चला आपण ह्या जागेसंदर्भातली माहिती घेऊया। हे माझे धीर आहेत, मोठे धीर सूर्यकांत गवळी। हे आपल्याला ह्या परिसराबद्दल माहिती देतील। जय रविदास। आपण आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये टेंभुर्णी तालुका, टेंभुर्णीच्या जवळच असलेल्या शेजारी अगदी रोड टच श्री संत रविदास महाराज यांचं भव्य मंदिर 4 एकरामध्ये माननीय श्री या ठिकाणी राजाभाऊ शिंदे महाराज यांनी मोठं प्रस्थ उभं करून या ठिकाणी दरवर्षी मोठा उत्सव होत असतो। इथे साहित्य संमेलन, गुरु रविदासाच्या वाणीतून खरं प्रवचन या नित्यनियमाने या ठिकाणी राजाभाऊ शिंदे व त्यांचा परिवार येथे नेहमी करत असतात। तर भाविकांना नम्र विनंती आहे, आपण ज्यावेळी पुण्यापासून पुणे, इंदापूर, नंतर आपण कोयना धरण हे जर क्रॉस केल्यानंतर टेंभुर्णी मार्ग येत असताना उजव्या साईडला हे भव्य असं मंदिर आहे। तरी भाविक भक्तांनी या मंदिरामध्ये येऊन भेट द्यावी व संत रविदास महाराजांचे आशीर्वाद घ्यावेत। या ठिकाणी शेजारी मंदिर शेजारी राजाभाऊ शिंदे महाराज राहतात। तर कृपया आपण या ठिकाणी येऊन गुरु रविदास महाराजांचं दर्शन घेत जावं ही नम्र विनंती। तर हे सगळं अशा प्रकारे मंदिर आहे। बघू शकता तुम्ही, खूप सुंदर परिसर आहे। तो तुम्ही सर्वजण येऊ शकता। हां, हे असं मंदिर दाखवते। तर हे मंदिर ज्यांनी बांधलेलं आहे त्या महानुभव व्यक्तीशी आपण नक्कीच त्यांचे सुद्धा विचार जाणून घेऊया। हे राजाभाऊ शिंदे आहेत। जय गुरुदेव। तर हे मंदिर तुम्ही खूप छान बांधलंय, त्याच्यामुळे सगळ्या भाविकांतर्फे मी तुमचे खूप आभार मानते। काय नाही ताई, संत श्री गुरु रविदास महाराजांचे जे विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। जे खरे विचार आहेत ओरिजिनल, आणि संत श्री गुरु रविदास महाराज, नामदेव, कबीर, त्रिलोचन, साधना, सेना महाराज ह्या सर्वांचे अभंग मी ज्यावेळी अभ्यासले त्यावेळी लक्षात आलं की महाराजांचं फार मोठं काम आहे आणि ते महत्त्वाचं समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे। त्यांची वाणी थोडीशी गुरुमुखी वाणी जरा समाजाला समजत नाही, त्याच्यामुळं आपण त्याचा अभ्यास करून ती वाणीचा प्रचार प्रसार चालू करण्याकरता हे सगळं विश्व निर्माण केले। हे सगळं समाजाचं आहे आणि समता, बंधुता आणि समानता आणि मानवता काय आहे ते इथे आल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव नक्की